च्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आणि धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं प्रकरण उघड झालं एका कथित ऑडिओ क्लिपमुळे। त्याहून धक्कादायक म्हणजे या प्रकरणातल्या सर्व मुली अल्पवयीन असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी कारवाईला सुरुवात तर केली आहे, पण यवतमाळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारी घटना घडली कशी? आज त्यामध्ये काय काय घडलं पाहूया ग्राउंड झिरो वरून हा स्पेशल रिपोर्ट। आधी नाशिकचा भोंदू अशोक खरात आणि त्याच्या लैंगिक अत्याचाराच्या कहाण्या, मग नाशिकच्याच TCS मधलं धर्मांतर प्रकरण आणि लैंगिक अत्याचार, त्यानंतर अमरावतीतील परतवाड्यात वासनांध अयान अहमदची विकृती आणि आज यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, जिथं थेट मुलींच्या तस्करीचाच आरोप झालाय। यवतमाळ मधला राळेगाव तालुक्यात आदिवासी गावांची संख्या तुलनेनं जास्त आहे आणि त्याच गावांमधून गेल्या 6 महिन्यांमध्ये 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची तक्रार भाजप शहराध्यक्षांनी केली। बरं, प्रकरण इथंच थांबत नाही, तर त्यानंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि प्रकरणात मोठा ट्विस्ट आला। पूनम आत्या आहे, बापरे किती सारे जण आहे, सांगूच नको। मेन कोण आहे मग समजायचा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे, काम लावणारे। अच्छा। हे इकडून पोरगी म्हणजे आता समजा माझी आईची पोरगी होती, पूनम आत्यानं कल्याणी आत्यानं काम लावलं। घेऊन जा लागते एका जणाला, आधार कार्ड लावा लागते तिथं। नकली आधार कार्ड माझ्या मम्मीच आहे। हे इम्पॉर्टंट गोष्ट होय का? मी सांगतच आहो मस्त। या संभाषणाची एबीपी माझा पुष्टी करत नाही, पण याच संभाषणाच्या आधारे मझहर कुरेशी नावाच्या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं। ऑडिओ क्लिप विषयी चौकशी केली आणि सोडून दिलं, तर हा मझहर पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताच तेलंगणात पळून जात होता। त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतलं। 2 दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात आहे अशा स्वरूपाची पोलिसांना तक्रार आली होती। पोलिसांनी इमिजिएट राळेगाव पोलिसांनी इंटरव्ह्यू करून सदरचा विवाह थांबवलेला आहे। बालविकास अधिकारी यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। 5 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहे। सदरचं प्रकरण गंभीर वाटतं आणि त्याच्या अनुषंगाने आपण सखोल चौकशी करीत आहोत, परंतु प्रथमदर्शनी तरी मुलींची लग्न लावून देणं आणि परत त्याच्यातून फसवणूक करणं हे सध्या दिसून आलेलं आहे। बाकी अँगलही आपण सखोलपणे तपासत आहोत। प्रकरण गुंतागुंतीचं बनत चाललं होतं। 5 जणांवर आरोप निश्चितीही झाली, त्यांना ताब्यातही घेतलं। दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत होत्या। मुलींच्या तस्करीपासून फसवणूक, धर्मांतर, बालविवाह यासारखे अँगल पुढे येत होते। तेवढ्यात राळेगावातील कल्याणी गावात नगरपंचायतीचा बुलडोझर पोहोचला। राळेगाव नगरपंचायतीनं मझहर कुरेशीचं घर अनधिकृत असल्याची नोटीस लावत जमीनदोस्त केलं, तर तिकडे राळेगावच्या पोलीस स्थानकात हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले। इतकंच नाही तर आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेही पोहोचले। बालविवाह कायद्याअंतर्गत एकावर गुन्हा दाखल झाला। मझहर कुरेशी जो आहे आणि त्यांचे पत्नी दोन्ही पोलीस विभागाच्या चौकशीसाठी असल्यामुळे 100% पोलीस विभाग कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता युद्ध पातळीवर न्याय देण्यासाठी सखोल चौकशी करत आहे। त्यामुळे निश्चितच पोलीस विभागाच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत चौकशी करून अंतिम अहवाल आल्यानंतर आपण निर्णय घेऊ। आदिवासी शाळकरी मुलींना लग्नाचं आमिष, पैशांचं आमिष, अगदी प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव्ह जिहाद ते तस्करी अशा सगळ्या अँगल्सनी तपास व्हावा अशी मागणी सुरू झाली आहे। या प्रकरणामध्ये कुठेही ढिलाई, कुठेही दिरंगाई होता कामा नये। हे 100% लव्ह जिहादचं प्रकरण आहे, हे मनी ट्रेलिंग आहे, हे ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, हा बालविवाहाचा विषय आहे आणि हे एक मोठं पूर्ण महाराष्ट्रभर भरलेला सिंडिकेट आहे आणि याचं केंद्र दुर्दैवानं हे राळेगाव आहे। याचं आम्हाला अतिशय वाईट वाटतं। त्यामुळे या प्रकरणात आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा संपर्क केला आहे आणि या प्रकरणाची SIT माध्यमातून चौकशी करावी आणि याचे कुठपर्यंत धागेदोरे गेले आहेत याचा शोध घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे। भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांची मागणी मान्य होईल, तपासही सुरू होईल, पण 6 महिन्यात जर खरंच 30 पेक्षा जास्त मुलींची अशी तस्करी झाली असेल
तर सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. निलेश फाळकेसह ब्युरो रिपोर्ट, राळेगाव, यवतमाळ. तर याच प्रकरणात आणखी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे यवतमाळमधील